नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया गावाकडचं झणझणीत अंड्याचं कालवण. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत. त्यानंतर 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. अर्धा कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे 1 कप. आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 3 ते 4. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बेसन पीठ, कांदा लसूण मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कांदा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आलं घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. व पाणी न वापरता आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक. त्यानंतर इकडे मी उकडलेली अंडी आहेत ती चांगली अशी सोलून घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता ही अंडी आहेत ती अशी सुरीच्या साहाय्याने थोडीशी अशी कट करून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही. पूर्णपणे नाही कट करायची आहेत, थोडीशीच कट करून घ्यायची आहेत. बघू शकता आपली कट करून झालेली आहेत. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये हळद घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला ही अंडी आहेत ती परतवून घ्यायची आहेत. असं परतवून घ्यायचं आहे. व आपण आता याच्यामध्ये उकडलेली अंडी आहेत ती घालायची आहेत. व 1 ते 2 मिनिटच आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली अंडी आहेत ती तळून झालेली आहेत. आपण आता ही एका डिशमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेजपत्ता घालायचा आहे व जो आपण मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आहे. व 5 ते 6 मिनिटं आपण आता हे परतवून घेणार आहोत मंद आचेवरती. बघू शकता असं चांगला मसाला आहे तो परतवून घ्यायचा आहे. बघू शकता मसाला आपला परतून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत. हळद घालायची आहे. लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. हा मसाला जास्त तिखट नाहीये. त्यानंतर धणे पावडर घालायची आहे. कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे. व 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण जो मसाला परतवून घेतलेला आहे तो असा एक साइडला काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये मध्ये असं थोडंसं तेल घालायचं आहे व थोडीशी हळद घालायची आहे. लाल तिखट मसाला घालायचा आहे थोडासा. थोडंसं आपण याच्यामध्ये अर्धा चमचाच बेसन पीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बेसन पीठ घाला. व असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. ह्याच्याने कालवणाची चव एकदम भारी लागते. नक्की हे तुम्ही असं करून पहा. त्यानंतर सगळं असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर. मसाला मस्तपैकी आपला भाजून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे मी
1 ग्लास पाणी घातलेलं आहे व असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. आपण आता ह्याला एक उकळी काढणार आहोत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये जी तळून घेतलेली अंडी आहेत, फ्राय केलेली, ती घालायची आहेत. एक एक करून व आपण आता हे 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि मस्तपैकी आपलं गावरान पद्धतीचा झणझणीत अंड्याचा कालवण तयार झालेला आहे. मस्तपैकी अशी चपाती आणि भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.